नमस्कार, मी सुश्रेखा नासोवाडकर इचलकरंजी येथून सारस्वतांचे मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या काव्यलेखन स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे। लांबलेला पाऊस, लांबलेली पेरणी आणि चिंतातूर झालेला माझा बळीराजा यावर आधारित ही कविता सादर करते आहे। माझ्या कवितेचं शीर्षक आहे पेरणी। तूच सांग पांडुरंगा कशी करावी पेरणी, तूच सांग पांडुरंगा कशी करावी पेरणी। पाण्याविन आज सारी भेगाळली धरणी, पाण्याविन आज सारी भेगाळली धरणी। कासा विस बळीराजा लागे आस पावसाची, कासा विस बळीराजा लागे आस पावसाची। चिंता नित्य सतावते ऋण सारे फेडण्याची, चिंता नित्य सतावते ऋण सारे फेडण्याची। येतो पाऊस घेऊन कधी कधी महापूर, येतो पाऊस घेऊन कधी कधी महापूर। त्याने मारताच दडी डोळा आसवांचा पूर, त्याने मारताच दडी डोळा आसवांचा पूर। बाप पाही ढगाकडे स्वप्न उरात घेऊन, बाप पाही ढगाकडे स्वप्न उरात घेऊन। अश्रू ओघळे नयनी धरा कोरडी पाहून, अश्रू ओघळे नयनी धरा कोरडी पाहून। बसे चटका जीवाला लागे जीवा हुर हुर, बसे चटका जीवाला लागे जीवा हुर हुर। कशी करावी पेरणी मनी उठते काहूर, कशी करावी पेरणी मनी उठते काहूर। दाटे हुंदकार दही लेकरांना पाहुनिया, दाटे हुंदकार दही लेकरांना पाहुनिया। कशी करू पाठवणी लेक घरी बसलिया, कशी करू पाठवणी लेक घरी बसलिया। कोप सारा निसर्गाचा शेतकरी कुटुंबात, कोप सारा निसर्गाचा शेतकरी कुटुंबात। असा कसा पांडुरंगा न्याय तुझ्या जगतात, असा कसा पांडुरंगा न्याय तुझ्या जगतात। हात जोडते तुझला कर वर्षाव सुखाचा, हात जोडते तुझला कर वर्षाव सुखाचा। ताप दूर कर सारा माझ्या विश्वपालकाचा, माझ्या विश्वपालकाचा, माझ्या विश्वपालकाचा। धन्यवाद।